बुद्धं शरणं गच्छामि। तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जब अशांति का राग उठे, लाल लहू का भाग उठे, हिंसा की वो आग उठे, मानव में पशु जाग उठे। ऊपर से मुस्काते घन, भीतर जहर रहे तू घोर। तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जब दुनिया से प्यार उठे, जब दुनिया से प्यार उठे, नफरत की दीवार उठे, माँ की ममता पर जिस दिन बेटे की तलवार उठे, धरती की काया कांपे, अंबर जगमग उठे डोल। तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। दूर किया जिसने जन जन के व्याकुल मन का अंधियारा, जिसकी एक किरण को छूकर चमक उठा ये जग सारा। दीप सत्य का सदा जले, दया अहिंसा सदा पले, सुख शांति की छाया में जन गण मन का प्रेम पले। भारत के भगवान बुद्ध का गूंजे घर घर मंत्र अमोल। हे मानव नित मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। हे मानव नित मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।
गाना है उनका आगमन मंच पर होगा। उनके मंच के आगमन के साथ ही राष्ट्रगीत की धुन होगी। दूसरा दिन है क्या?
नहीं इधर कहाँ पर तेच विचारायला गेलो होतो हे सांगितलं नाही आणि परत केलं आपल्याला सांगून दिलं नाही आहे तर आपण चाललो आराम पाहत बसू इकडे आपण पाहत बसू साहेब इकडे आता मी नाही का ध्यानाची ऐकले मी आपल्याला घ्यायचं सॅम्पल एक एक बॉटल दो बॉटल ले ले एक एक बॉटल ऐसे तो बहुत ही सुपर दिखता है नज़दीक दिखता पूरा एक एक आदमी दिखता है जूम रहता नहीं ये 11 हाँ लीड वाला इसलिए यहाँ बनाए कि उधर से भी गोली चल सकती उधर से भी चल सकती उधर से भी यहाँ पर रहेंगे तो कोई टेंशन नहीं करके गए लंबे वाला हाँ वो दोनों सरीके दिखते हैं यहाँ से खींच लेते हैं हाँ सर क्योंकि उधर गएगा तो पीछे का नहीं मिलता ना Ladies and gentlemen, the obligations and having offered the humble floral tributes to Dr. Ambedkar and Lord Buddha, the Mahamahim, these are the photos. नेबू कार से उतरे अंदर His Excellency, Honorable President of India, accompanied by First Lady, is climbing the stairs to be on the podium. Historic occasion, I am taking the privilege of calling upon His Excellency, Honorable President of India, to offer his humble tributes through flowers, the portraits of Lord Bhagwan Buddha and Dr. Baba Saheb Ambedkar.
पटवारी भाई खाली बसना पहले पाहिजे तर बाकीच्या लोकांना आम्ही And now, Surmani Prabhakar Thakre ji, along with this musical troupe, they will be reciting Buddha Vandana. Prabhakar Thakre and his troupe. सम्मानीय अतिथियों का पुष्पांजलियों के द्वारा स्वागत करेंगे। मैं निवेदन कर रहा हूं स्मारक समिति के आदरणीय अध्यक्ष श्री रासू गवई जी से कि वे आदरणीय महामहिम राष्ट्रपति जी का पुष्पगुच्छ एवं शॉल से स्वागत करें और स्मृति चिन्ह प्रदान करें।
इसके बाद मैं निवेदन कर रहा हूं श्रीमती कमल गवई जी से कि वे फर्स्ट लीड उनका पुष्पगुच्छ एवं शॉल से स्वागत करें। Now, I am calling upon Shri R.S. Gawai to welcome Honorable Governor, State of Maharashtra, Dr. P.C. Alexander. उप मुख्यमंत्री श्री छगन भुजबड़ जी इनका स्वागत करें। मैं उनसे पुनः निवेदन कर रहा हूं कि इस सुमनांजलि के बाद वे नागपुर शहर के पालक मंत्री श्री शिवाजी राव मोघे इनका स्वागत करें। स्वागत के इसी क्रम में श्री गवई अंते सुरई ससई इनके प्रति स्वागत रूपी आदरांजलि व्यक्त करें। आदर अभिव्यक्ति की इस लुभावनी पुष्पांजलि के बाद मैं आमंत्रित कर रहा हूं डॉक्टर बाबा साहब अंबेडकर स्मारक समिति के आदरणीय अध्यक्ष माननीय श्री R.S. गवई जी से कि वे अपना प्रास्ताविक और स्वागत पर निवेदन करें। आदरणीय महामहिम राष्ट्रपति जी, आदरणीय फर्स्ट लेडी उषा नारायण जी, आदरणीय राज्यपाल जी, आदरणीय मुख्यमंत्री जी, आदरणीय उप मुख्यमंत्री जी, आदरणीय बनते श्री सदानंद पुजले, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी च्या वतीनं उभारलेला आशिया खंडातील बौद्ध संस्कृतीचा भव्य दिव्य स्मारक साचीच्या तुपाची संकल्पना ठेवून या प्रसंगी जे अतिथी उपस्थित आहे आणि जनसमुदाय आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक अंतःकरणापासून स्वागत करतो। सर्व तऱ्हेच्या विषमतेविरुद्ध जीवनभर संघर्ष देऊन समता प्रस्थापित करण्याचा लढा परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर केला। समता, सर्वदूर समता या भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणी विद्यार्थी दशेतच झाला। योगायोग नियतीचा की त्यांच्या हातून भारतीय संविधान याची शिल्पकला
नियतीनं घडवली आणि या राष्ट्रीय ग्रंथात भगवान बुद्धाची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, समान न्याय, समान संधी उतरवली. डिग्निटी ऑफ द मॅन अँड वुमेन, पुरुष आणि स्त्री यांना समान प्रतिष्ठा त्यात आली. सुदैवान बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे थोर प्रवर्तक आणि संविधानाचे महान समर्थक, महामहिम भारताचे राष्ट्रपती आदरणीय जयनारायणजी यांच्या हस्ते हे स्मारकाचं उद्घाटन होत आहे. हा नियतीचा योग आहे आणि आम्ही भाग्यशाली आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः संविधान लिहिलं असलं तरी मी लिहिलं असं म्हटलं नाही. आम्ही सार्वभौम भारताच्या सार्वभौम नागरिकांनी लिहिलेलं भारताचं संविधान आज भारत मातेला आणि सार्वभौम भारतीय जनतेला आपण करीत आहोत. काही भोग्याचा कंदील दिला. राजकीय लोकशाहीचा बंगला आम्ही बांधला, पण जर या राजकीय लोकशाहीचं रूपांतर आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही झालं नाही तर राजकीय लोकशाही अर्थशून्य करेल, असे उद्गार महामहिम राष्ट्रपतीजींनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात अनेकदा काढलेले आहे. हे स्मारक प्रतीक आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं, भगवान बुद्धाच्या विचाराचं. शिल्पकला तर मोठीच आहे, पण विचारही मोठे आहेत. आजच्या प्रसंगी महामहिम राष्ट्रपतीजींनी या प्रतीकाचं उद्घाटन नाही केलं, विचारांचं उद्घाटन केलं. मी एवढीच अपेक्षा करतो विनम्रपणे की तो दिवस उगो, की भारत देशात सामाजिक, आर्थिक, लोकशाहीचा प्रवास हो आणि खऱ्या अर्थानं राजकीय लोकशाही नांदो, हीच अपेक्षा आजच्या प्रसंगी करतो. आणि पुनश्च आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. भगवान बुद्धाच्या गाथे भवतु सर्वमंगलम, आपल्या सर्व लोकांचं कल्याण हो ही अपेक्षा व्यक्त करतो. जय भारत, जय बुद्ध, जय भीम. धन्यवाद गवई जी. इसके बाद मैं निवेदन कर रहा हूँ नारायण जी, आदरणीय श्रीमती उषा नारायण जी, महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सी अरविंद साहेब, मुख्यमंत्री माननीय श्री विलासरावजी देशमुख, पालकमंत्री शिवाजीरावजी मोघे, पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरेश साई, या कार्यक्रमाचे आणि या स्मारक समितीचे अध्यक्ष खासदार श्री रातू गवई साहेब, श्री पुजेले, माझ्या उपस्थित बांधवांनो, भगिनी आणि माता, 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी लक्षावधी बांधवांसहित बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण, लक्षावधी नव्हे, कोट्यावधी बांधव भगिनी एकाच दिवशी एकाच वेळेला अतिशय शांततामय धर्मांतर करता आहे, असं दुसरं उदाहरण जगाच्या पाठीवर आतापर्यंत नाही.
कुठे रक्ताचा थेंब सांडला नाही, कुठे लढाई नाही, कुठे कुणाला मनदुख नाही, अतिशय शांततेने. आणि हा चमत्कार केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच घडवून आणला या जगामध्ये. बाबासाहेब गेले आणि त्यानंतर झालेल्या सभेमध्ये ठरलं की या ठिकाणी बाबासाहेबांचा स्मारक उभं करायचं. आज या अतिशय पूज्य सुंदर अशा या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती आपल्या इथं उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं आणि अतिशय उचित व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेण्यासाठी लहानपणापासून त्यांनी अनेक कष्ट सोसले, अनेक अडचणी सोसल्या आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं, आपलं ध्येय पूर्ण केलं. महामहिम राष्ट्रपती त्या नारायण साहेब यांचा सुद्धा इतिहास असा असा. शिक्षणासाठी अत्यंत अडचणी त्यांनी सोसल्या. 16 मैलावर असलेल्या शाळेमध्ये त्यांना जावं लागत होतं, परंतु ध्यास सोडला नाही आणि ध्येयाप्रती ते गेले. अशा या नारायण साहेबांच्या हस्ते, अतिशय उचित व्यक्तीच्या हस्ते आज या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं उद्घाटन होतं. या स्मारक समितीमध्ये यापूर्वी सुद्धा अनेकांनी काम केलं. बुधवासी सन्माननीय आदरणीय मेश्राम साहेब, दादासाहेब गायकवाड आणि आमचे अध्यक्ष ढवळी साहेब या सगळ्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या सहकार्याने रात्रंदिवस काम केल्यानंतर हे स्मारक उभं राहिलं आहे. महाराष्ट्र सरकारचं सुद्धा योगदान या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. भगवान गौतम बुद्धानं या जगाला शांतीचा, अहिंसेचा संदेश दिला. बाबासाहेब आंबेडकर त्याच मार्गाने गेले. जगामध्ये कधीही नव्हतं तेवढं आज महत्व या विषयाचं आहे, शांततेचं आणि अहिंसेचं. आज जगामध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर चाललेला आतंकवाद, एकमेकाचं रक्त सांडण्याचा प्रकार, हे सगळं पाहिल्यानंतर आजच्या एवढी भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीची गरज या जगाला कधी वाटली नाही, एवढी गरज आज या क्षणी या जगाला वाटते आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी या देशामध्ये असलेले सर्वच धर्माचे लोक, आपण सुद्धा सर्व धर्मामध्ये सांगितलं आहे गौतम बुद्धांचं जे शांतीचं आणि अहिंसेचं महत्व. आणि आपण तर नेहमी म्हणत असतो, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वो वतन है हिंदुस्ता हमारा. आज या गोष्टी ज्या आहे केवळ काव्य राहता उपयोगी नाही, तर खरोखरच आपण सगळ्यांनीच ते आचरणात आणण्याची गरज आहे. देश एक ठेवण्याची गरज आहे. माझी खात्री आहे आजच्या या दिवशी परत एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचं स्मरण करून या कामासाठी आपण यापुढे कटिबद्ध होऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. Thank you very much, Shri Bhujbal. Now I am taking the privilege of calling upon Honorable Chief Minister of Maharashtra, Mr. Vilas Rao Deshmukh, to express his opinion. ज्यांच्या शुभास्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाचं आपण उद्घाटन केलं, ते भारताचे राष्ट्रपती आदरणीय
श्री के.आर. नारायणजी, श्रीमती उषा नारायणजी, या समारंभाचे अध्यक्ष आणि स्मारक समितीचे अध्यक्ष खासदार गवईजी, कार्यवाह श्री सदानंद फुलझेले, उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो आणि माननीय राष्ट्रपतीजी यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष ज्या जिद्दीनं, ज्या परिश्रमामधनं माननीय राजू गवई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी उभं राहावं यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि केवळ भारतामध्येच नव्हे तर आशिया खंडामध्ये अशा प्रकारचं भव्य दिव्य स्मारक आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. आणि म्हणून माननीय राष्ट्रपतीजींच्या हस्ते याचं उद्घाटन व्हावं हा खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा खराखुरा अभ्यास केला आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गामधूनच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारे आज देशाच्या सर्वोच्च पदावर माननीय के.आर. नारायणजी आज विराजमान झालेले आहेत. सर्वांना अतिशय मनापासून त्याचा आदर आहे आणि गौरव आहे. आणि म्हणून अशा या थोर विचारवंताच्या हातून, या थोर व्यक्तिमत्वाच्या हातून या स्मारकाचं उद्घाटन व्हावं या त्यांच्या येण्यामुळं निश्चितपणानं आम्हा सर्वांच्या मध्ये एक शक्ती निर्माण झालेली आहे, एक विचार निर्माण झालेला आहे की महात्मा गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे, जो दिशा आहे, जो विचार आहे, त्या विचाराचं नीटपणानं दिग्दर्शन करण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमातून व्हावं ही भविष्यातली त्यांची रूपरेषा आहे. केवळ एक मोठं स्तूप या ठिकाणी आम्ही बांधलं एवढ्यावर थांबून चालणार नाही, तर येणाऱ्या पिढीला योग्य प्रकारचा आदर्श देण्याचं काम, योग्य प्रकारचं मार्गदर्शन देण्याचं काम या ठिकाणाहून घडावं अशी या ठिकाणच्या सर्व लोकांची अपेक्षा आहे. आणि माननीय राजू गवई या दिशेनं पावलं उचलत आहेत याचे मला मनापासून आनंद वाटतो आणि त्याचं मी पूर्णपणे स्वागत करतो. या मोठ्या कामासाठी हजारोंचे हात लागलेले आहेत. अनेकांनी आपल्या मदतीचा हात या स्मारकाच्या उभारणीच्या मध्ये दिलेला आहे. राज्य सरकारने आपली जबाबदारी उचलली, केंद्राने आपली जबाबदारी उचलली, अनेक प्रांतांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. ज्यांचा म्हणून या आंबेडकरी चळवळीवर विश्वास होता, ज्यांचा म्हणून सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे या तत्वज्ञानावर विश्वास होता, अशा हजारो हातांनी या स्मारकाला मदत केलेली आहे. आणि म्हणून त्याच्यातनं निर्माण झालेलं हे अतिशय उत्तम शिल्प आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि माझी अपेक्षा ही आहे की भविष्यातल्या त्यांचे जे अनेक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांच्या मध्ये महाराष्ट्र सरकार आपली जबाबदारी निश्चितपणे उचलेल ही या ठिकाणी मुद्दाम माननीय गवई साहेबांना सांगू इच्छितोय. आज खऱ्या अर्थानं भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उल्लेख आज सर्वत्र होतोय, मला वाटतं
सर्वोच्च मान जर कुण्या व्यक्तीला या कामामध्ये मिळाला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला. या घटनेचा शिल्पकार होण्याचा मान आता या पुढच्या काळामध्ये कोणाला मिळण्याची शक्यता नाही आहे. तरी अशी घटना आहे की हजारो येणाऱ्या वर्षामध्ये ती कायम आपल्याला ठेवायची आहे. जोपर्यंत आमचा लोकशाहीवर विश्वास आहे तोपर्यंत ही घटना अशीच अबाधित राहिली पाहिजे. घटनेची चौकट कुठल्याही परिस्थितीमध्ये मोडता कामा नये हा सर्व आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी त्याच्यावर निश्चितपणानं विश्वास घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता एक थोर नेत्याचं हे फार मोठं स्मारक या ठिकाणी उभं राहत आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला निश्चितपणानं एक आनंद माझ्या मनामध्ये वावत नाही आहे. कारण या राज्यामध्ये अशा प्रकारचं स्मारक होणं आणि जगामधलं माणसं या स्मारकाच्यासाठी इथे येणं तो विचार घेण्यासाठी इथे येणं याच्यासाठी मोठी उपलब्धी दुसरी असू शकत नाही आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल श्री गवई आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा माननीय राष्ट्रपतीजींचं स्वागत करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. Chief Minister Sri Vilasrao Deshmukh, Deputy Chief Minister Sri Jagan Bhujbal, Guardian Minister Sri Shivajirao Moghe, Sri R.S. Gawai, Sri Suresh Asai, Sri Fulsile, ladies and gentlemen. Just before coming on to the dais, we had the privilege of having a brief look at the memorial. In one sentence, if I have to express my great feeling of satisfaction at seeing the memorial, it will be that it is a great memorial befitting the status, eminence of the great man of India, Baba Sahib Dr. Ambedkar. It is very, even if he is given 1 hour or 2 hours, but since I have been given only 5 minutes, I can only express a few points which have struck me from my youth as the strongest point in the personality of this great man. The first point that I have been deeply impressed about him was that he was never deterred, never influenced, never dissuaded from doing what he considered to be his mission, either by criticism of his adversaries or by the adulation of his followers. He remained faithful to his commitment because he believed in his mission. The second most important aspect of his personality, which impressed me most, was that he always told his people that they should compassion, kindness, or even help from others. It has to be done only by themselves. Self-reliance and self-respect. In his famous speech at Nagpur in 1942, he gave the slogan to the members of his community, which must be guiding them even today. And that was educate, organize, agitate. You have to educate yourself. You have yourself to organize into a force, and then you agitate for your rights. The third great contribution he made was he created in the minds of his followers the relish, the feeling of resentment. I will quote his own words to explain this point. In his famous speech again at Nagpur, he said, to overcome their inertia and indifference, it is necessary that they should be charged with resentment of the injustice of their own condition. This one sentence contains the essence of Dr. Ambedkar's revolutionary thinking and philosophy. Critics may say that he was instigating the people to show resentment. No, it is a great philosophy. Unless you
are charged with that force of resentment, rebellion against what you have suffered all these years, you will not have the motivation to lift yourself up. The fourth great contribution he made was, if you are to rise up, it is only through consciousness of your rights. If the people do not become aware of their rights, there is no way of uplifting them. He kept on instilling in the minds of the people whom he addressed all through his life that it is your right, equality is your right, liberty, fraternity, these are your rights. He was also aware of the fact that a mere mention of these rights in the Constitution of India will not be adequate. You have to have the consciousness of rights in your own mind and not be satisfied with having seen them in print in the Constitution of India. These 4 or 5 points have always impressed me as the greatest contribution of this great man to his community, to his nation. I am very grateful for this opportunity of joining you all in offering my respectful homage to the memory of Dr. Baba Sahib Ambedkar. Thank you very much, sir. And now, I on my own behalf of the committee, and on behalf of this vast multitude of admirers and followers of all-time great Dr. Baba Sahib Ambedkar, take the privilege of calling upon and requesting an erudite scholar, a class statesman, and President of India, Honorable Dr. K.R. Narayanan, for his inaugural address. Honorable Governor of Maharashtra, Dr. P.C. Alexander, Honorable Chief Minister, Shri Vilas Rao Deshmukh, Honorable Deputy Chief Minister, Shri Chhagan Bhujbal, Shri R.S. Gawai, President of the Baba Sahib Ambedkar Smarak Samiti, Shri Shivaji Rao Moge, Guardian Minister, dear brothers and sisters. It is a great honor and privilege to be in this sacred Diksha Bhumi to participate in the inauguration of the Central Memorial of Dr. Baba Sahib Ambedkar. Baba Sahib Ambedkar was a many splendid personality, indeed one of the greatest Indians of our age. He was a great jurist, eminent intellectual, liberator of the deprived sections of society, and above all, a compassionate rebel and a splendid human being. It is well known that he remained in the vanguard of the movement for the social and economic upliftment for the deprived and depressed sections of society. If Mahatma Gandhi provided a mass dimension and a moral basis to our freedom movement, and Jawaharlal Nehru a modern economic and political content, Dr. Ambedkar gave it a profound social dimension and a challenging social democratic vision. Therefore, his life and deeds were incessantly driven for that grand objective of lifting the people from the depths of deprivation and exploitation. While doing so, he kept the unity of the country uppermost in his mind. In fact, as early as 1930, he said, and I quote, to say that this country is divided by caste and creed, that it cannot be one united self-governing community unless adequate safeguards for protection of minorities are made part of the Constitution, is a position to which there can be no objection.
But the minorities must bear in mind that although we are today driven by sex and atomized by caste, our ideal is a united India. That being so, every minority in formulating the safeguards must need take care that they will not be incompatible with the realization of that ideal. Quotation ends. Again, in a speech in the Constituent Assembly, he said that the unity of our country and its integrity is paramount. His struggle for equality and equal opportunities for the weaker sections of India was consistent with the goal of unity, reconciliation and understanding. In fact, the Constitution which he piloted is a manifestation of that desire for reconciliation. The method that he prescribed to realize the legitimate rights of the depressed people is an indication of his desire for reconciliation. For instance, he said that the grievances of the people must be redressed through constitutional methods and described other methods as grammar of anarchy. He suffered untold miseries and hardships on account of his birth status. He was not even allowed to study Sanskrit, drink water from the same pitcher, and even not allowed to stay in a rented accommodation. Therefore, he vowed to liberate himself from that abominable condition and declared, "I will not die an untouchable." He liberated himself morally by embracing Buddhism. Here in this Diksha Bhumi, he, along with lakhs of followers, liberated themselves from the abject condition and heralded a new dawn for the suffering millions. His conversion to Buddhism was no doubt a revolutionary act, but at the same time, that was an act of reconciliation. Buddhism, the religion which was spiritually, he chose Buddhism, the religion which was spiritually close to Hinduism. He thus chose the path of these confrontations. But he advised that for preservation of Hinduism and Hindu culture, repair should have to be effected where repair is necessary. It is this approach of accommodation and inclusion that made Dr. Ambedkar's struggle for social change constructive while revolutionary. In fact, in his last speech in the Constituent Assembly, he said that we would not be able to cohere as a nation if the separation and isolation caused by the caste system was not annihilated. He said, and I quote, "The sooner we realize that we are not as a nation in the social and psychological sense, the better for us. For then only we shall realize the necessity of becoming a nation and seriously think of ways and means of realizing the goal. By including every variety of creed, caste and group, he envisioned the emergence of a united nation." On the sacred Diksha Bhumi, where Baba Sahib generated a powerful force for social change on the basis of reconciliation and understanding, my mind goes back to another such example. It is well known that Mahatma Gandhi and Baba Sahib represented the awakened and emancipatory traditions and trends of our changing society during the struggle for independence. When Mahatma Gandhi brought out his famous Bikini Hydrogen, he requested Baba Sahib for a message for the very first issue. Dr. Ambedkar sarcastically wrote that Hindus might not listen to him and therefore sent a very brief statement which said, "The outcast is a byproduct of the caste system. Nothing can help save the Hindus and ensure their survival in the coming struggle except purging the Hindu faith of this odious and vicious dogma." In that very issue, Mahatma Gandhi appreciated Ambedkar in glowing terms and eloquently wrote, and I quote, "Dr. Ambedkar is bitter. He has every reason to feel so. He has received a liberal education. Outside India, he is received with honor and affection. But in India, among Hindus, at every step, he is reminded that he is one of the outcasts of Hindu society. This is the case. If this is the caste Hindu's shame, not his. But I would like to feel that there are today thousands of caste Hindus who would listen to his message with the same respect and consideration that they would give to that of any other leader,
and that in their estimation there is no person high and no person low. What a remarkable example of reconciliation and understanding. The same was established by Dr. Ambedkar in September 1954 when he suggested on the floor of the Rajya Sabha that a trust fund be established in the name of Mahatma Gandhi by levying tax on salt, and the revenue collected out of it might be spent for the development and settlement of untouchables who were, in his words of Dr. Ambedkar, nearest and dearest to Gandhi, whom we wanted to protect and whom we wanted to elevate. People have been taught about the differences between Mahatma Gandhi and Baba Sahib Ambedkar, but very few know the highest esteem with which both held each other. I was referring to the Rajya Sabha debate of 1954, where Dr. Ambedkar had appreciated Mahatma Gandhi's concerns for untouchables. In fact, Dr. Ambedkar told that day that if a trust fund was established in the name of Gandhi, Mahatma would bless it from the heavens, and with its help, wastelands would be developed for the settlement of the scheduled caste. The fact that as early as 1954, Dr. Ambedkar talked about the development of wasteland assumed significance. I recall that Rajiv Gandhi, as Prime Minister, started a wasteland development board in 1980s. This shows that Dr. Ambedkar was far ahead of his time. I am citing all these examples to show that the relations among our great leaders were woven by a thread of understanding and accord in spite of their differences in approach and outlook on social change and development. In fact, Dr. Ambedkar's life and work was one of the most powerful forces behind the social change that has come over India, the scope of which is not confined to the scheduled caste, but has encompassed the vast millions of poor and underprivileged people of our country. His life, in his own words, was a continuous struggle for liberty for the poor and for the oppressed. Baba Sahib Ambedkar, the greatest champion of the weaker sections of our time, was intensely aware of the strategic importance of education in the attainment of India's freedom, in the promotion of democracy, and in the liberation of the common man from economic subjection and social servitude. Even while a student in America, he wrote that it would be only through education of young men and women that India would achieve social progress. In 1927, in the Bombay Legislative Assembly, he warned that if you do get self-government, notwithstanding the fact that 3/4 of the population is drenched in ignorance, our representative system will be a sham, and there will be a rule of wealth against poverty, of power against weakness. And in the same Legislative Assembly, he declared, we may forgo material benefits, but we cannot forgo the right and the opportunity to reap the benefits of the highest education to the fullest extent. That is the importance of this question from the point of view of the backward classes who have just realized that without education, their existence is not safe. Baba Sahib Ambedkar, while a passionate believer in the method of education for realizing democracy, also believed in the need for political and social activism. That is why he coined the slogan, educate, organize, agitate. We see today that the social reform movement started in the period of the national movement. The movement against casteism and communalism has lost its momentum in our country. And indeed, a social counter-revolution is raising its head in our land. In this context, education has become the lasting, the permanent solution of these evils. It is heartening that Dr. Baba Sahib Ambedkar's marriage committee, following the ideals of Dr. Ambedkar, set up the Dr. Ambedkar Arts and Commerce College in 1964 with facilities for education in the fields of science, arts, commerce, law and management. I am glad to know that there are now 3,500 students enlisted on the rolls of this college, majority of whom hail from backward classes, downtrodden and poorer strata of society. On this occasion, I underline the importance of Dr. Ambedkar's method of reconciliation and his central strategy of social change,
revolving around this clarion call: educate, organize, and agitate. The Central Memorial of the Param Pujya Dr. Baba Sahib Ambedkar Smarak Samiti is a radiating center of Baba Sahib's ideals. I am given to understand that the Samiti will establish Dr. Ambedkar Museum, the library, and Dr. Ambedkar Research and Training Institute, and other projects which are befitting the ideas of Dr. Ambedkar. The memorial is a product of funds contributed by Government of Maharashtra, Government of Madhya Pradesh, and the Government of India. Of course, the Government of Maharashtra has remained in the forefront in helping them implement this grand project. Many important leaders of our country and other countries have visited this sacred place. By applying any criteria, I can say that this central memorial is of great national significance. It is indeed a national monument to the ideal vision and the unfinished dream of Baba Sahib Ambedkar. I extend my greetings and good wishes to Dr. Baba Sahib Ambedkar Smarak Samiti, to Sri R.S. Gawai, the President of it, and all those associated with it, for the success of this central memorial. I express my sincere thanks to the Smarak Samiti and the Government of Maharashtra for giving me and my wife an opportunity to participate in this historic function. In fact, to focus on Dr. Ambedkar's ideas has assumed greater significance when there is a counter-revolution afoot in the country to resurrect the old exploitative and outmoded social tendencies. I am sure that the Central Memorial will remain a landmark in our struggle for social inequality. And I pay my homage to the memory of Dr. Baba Sahib Ambedkar, one of the greatest champions of the social equality and democracy. May I recall on this occasion that more than 50 years ago, in 1943, after I finished my studies in Kerala, I went to Delhi looking for jobs. At that time, I had the privilege of calling on Dr. Ambedkar in his bungalow in Prithviraj Road. He came out into the garden and received me and told me, "Where are your samans?" He was expecting me to put up in his bungalow. I told him I have already occupied a hotel, and therefore, but he welcomed me and sent him back in his car to the hotel. I recall this great man, this splendid personality, this wonderful human being, and the great social revolutionary of our times. Jai Hind, Jai Bhim. Thank you. हम बहुत बहुत आभारी हैं और एक औपचारिक आभार व्यक्ति और धन्यवाद ज्ञापन के लिए मैं आमंत्रित कर रहा हूं आदरणीय श्री सदानंद पुलगेरे जी को। उनके उस धन्यवाद ज्ञापन के बाद राष्ट्रगीत होगा, जिसके लिए हम सभी अपने स्थान पर खड़े होंगे, और उसके बाद महामहिम के मंच से नीचे उतर जाने के बाद ही हम अपना सभा स्थान छोड़ेंगे। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या समारंभाचे मुख्य अतिथी महामहिम राष्ट्रपतीजी, माननीय गव्हर्नर साहेब, माननीय मुख्यमंत्री जी, माननीय उपमुख्यमंत्री जी, आपले परम पूज्य बनते आर्य नागार्जुन सुरेश असाई जी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं उद्घाटन प्रसंगी भारताचे महामहिम राष्ट्रपतीजी या ठिकाणी उपस्थित झाले। स्मारक समितीने निर्णय घेतला होता या भव्य दिव्य अशा स्मारकाचं उद्घाटन फक्त राष्ट्रपतीजी यांच्या हस्ते व्हावं। त्यांनी 14 एप्रिल ही तारीख उद्घाटनाकरता दिली होती, परंतु प्रकृती अस्वास्थतेमुळे ते येऊ शकले नाही। स्मारक समितीने हे निश्चय केला की स्मारकाचं उद्घाटन हे फक्त राष्ट्रपतीजी यांच्या हस्ते होईल, आणि आज ते उद्घाटन संपन्न झालेलं आहे।
मी राष्ट्रपतीजी यांचा मनोमन आभारी आहे आणि त्यांना त्यांचे या ठिकाणी मनोमय स्वागत आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. मी त्यांचा देखील आभारी आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख या ठिकाणी आले. मागच्याच वर्षी ते आल्यानंतर त्यांनी जेव्हा दीक्षाभूमीला भेट दिली, मी त्यांना अभिवचन दिलं होतं की या स्मारकाचा कळस तुमच्या हस्ते व्हायचा आहे. तो कळस आज पूर्ण झालेला आहे. आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा देखील स्मारक समितीतर्फे अत्यंत आभारी आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील मी आभारी आहे. आपले पूज्य भंते सुरेश ससाईजी या कार्यक्रमात उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीशिवाय या कार्यक्रमाची भव्यता आणि शोभून दिसली नसती. त्यांचं देखील मी स्मारक समितीतर्फे स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत करू. त्यांच्या उपस्थितीमुळं या आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला एक आगळं वेगळं स्वरूप आलेलं आहे. राष्ट्रपतीजी आले, परंतु फर्स्ट लेडी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं त्याचं एक मोठं औचित्य आहे. त्याचा आग्रह होता की मी जनतेत बसेन आणि फक्त भाषण आहे. स्मारक समितीच्या आग्रहाला त्यांनी विनंतीला मान देऊन ते व्यासपीठावर उपस्थित झाल्या आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी त्यांचा देखील आभारी आहे. आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मोगे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं नेहमी सहकार्य आपल्याला असते. त्यांचं देखील मी आभार प्रदर्शित करतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्या जनतेच्या सहकार्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता. आपल्या सगळ्या जनतेचं बाबासाहेबांच्या अन्यायाचं आभार प्रदर्शन करून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय भारत. वो मेरा छूट गया था ना, वो
मिला ना, लेकिन वेरी गुड पार्टी। पहले मंत्री को बड़े बड़े आदमी को जान दो ना। नहीं नहीं, अरे नहीं हो रही मैं दिखा वो जब तक जाएंगे है ना उनका। चलो भैया वहाँ तो पार ये पैक हो गया रे। इधर से चलो बाहर निकल बाहर अभी आ रहे हैं कल सुबह। पडलाच शेवटी तुम्ही सांगा सोफा पडलाच म्हटलं खुर्चीवर बसलो तरी किंवा पडतो तरी जरा एक डबल आता कवर करतोय नहीं अभी लास्ट वो ले लिया ना भाई ये बना ना आम्ही लोकांमध्ये राहतो म्हणून लवकर दिसत नाही तुला राष्ट्रपतीकडे तक्रार करू तुमची आम्ही त्यांचा फोटो घेतला नाही बजर
जवाहरनगर झाला काम झालं आपला नगरचं काम नाही तर मग मगाची जागा असेल का तुम्ही आरामात जाऊ द्या कुठे जाऊ द्या मगाची हे आपले झुडकी जंगलाचा प्रश्न सुटला सर्व सर्व त्याला मी त्यांना विनंती करतो, स्वतः आर्य नागार्जुन सुरेशसाई हे या मासिकाचे अतिथी संपादक आहेत. यही खड़ा है आपको टेबल में भी ले हॅलो, पुन्हा एक सूचना आहे. पत्रकारांकरिता आंबेडकर कॉलेजच्या गेटवरती गाड्यांची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्व पत्रकारांनी तिथे उपस्थित राहावे. आंबेडकर कॉलेजच्या गेटवरती गाड्यांची व्यवस्था केलेली आहे पत्रकारांकरिता, तर पत्रकारांनी तिथे उभे राहावे. थँक्यू.
नहीं पहले मिल गया था, अंदर चला गया था मैं. अच्छा अंदर चला गया था. सब प्रोग्राम कवरेज कर लिया. अरे वाह. ड्राइवर कहाँ है? ड्राइवर आएगा ना बंदी, आएगा 5 मिनट में आएगा वो. दूसरा मकान कहाँ है? दूसरा गाड़ी यहाँ के हाथों नहीं बोले ठीक है भाई, नहीं हटता. हो जाओ. समझा चले अखिल साहब ब्रेक में आओ. वहाँ सामने आओ. सांगितलं ना काढले का फोटो काही? किती काढले? वो थोड़ा निकाला. हाँ. लेकिन इसकी ना डबल कॉफी निकाल ली नहीं. हाँ? तुम इनका जीता ना, तुम खड़े रहो. आनंद आहे. मत नाही काढत. अखिल साहब आप आवाज दो. जोरदार आवाज. जोरदार आवाज दो. जोरदार आवाज दो. त्याला घ्या वर्णन नाही काय खतम तक नाही आहे. येऊन राहिले तू टाइम आहे ना, बहुत वेळ आहे. अच्छा कधी यायच्या तो मैं जा सकते. हां. ठीक आहे. आपने आप नाही वंदना नंतर घेऊ ना आपण. जोपर्यंत आले नाही पूर्ण यायचे आहेत ना, यायचे आहेत ना, मग ते बाकीच्यासाठी वंदना वेगळी वेगळी. नाही 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 सब लड़कों को आने दो, उसके बाद ही. अच्छा 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 जय जय भीम जय भीम. अच्छा वंदना लावा रे बरोबर ना. अरे पुन्हा मिळवा नाही म्हटलं मी तुम्हाला. आणि काय आज का है आप मिलने की कोशिश नहीं करता है सब. हमारी ड्यूटी भी है. चलो एंटी बैठ जाओ. अपन 4 बंदी को बाद में गाड़ी भेजते बोलना. बंदी को 4 बंदी को उतार दो. 4 अंतर चले बेटा. एक पुस्तक के लिए बंदी. हम वहाँ ने बेजन बाग में रहते. और एक बार आएंगे. और आएंगे. काढतो मी सगळं दोघांचे मारतो. दोनों काम फूल है. बंदे जी मेरे को कार्ड भी नहीं था, मेरे को अंदर चले गया. मैं अंदर चले गया स्टेज पे डायरेक्ट. अच्छा हो गया. पूरा 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 किया जब तक वो आता ना कार से. और एंटी वो मेरा नहीं हुआ बंदी जी. चला था. हाँ हाँ वो मैंने उनको भी बता दिया, जो दूरदर्शन वाले थे ना, फिल्म डिवीजन वाले, तो उनको कैमरा और वो इसके दोनों के लिए बताया मैंने. तो बोले ट्रांसफर करके दूंगा. टीवी भी हो रहा. हाँ टीवी का भी बोला. तो उसको भी अच्छा बहुत अच्छा हुआ. राष्ट्रपति का भाषण उससे अच्छा, अलेक्जेंडर जी का बहुत अच्छा हुआ. सही है. बहुत अच्छा. राष्ट्रपति का भाषण स्वयं नहीं प्रिपेयर हुआ था. दूसरे ने लिख के गया. क्या बोले
बाबा साहब ने बुद्ध धर्म जो अपनाया है वो हिंदू धर्म के बिल्कुल नजदीक वाला धर्म अपनाया है। ऐसा बोला। तो वो उन्होंने हो ही नहीं सकता। अलेक्जेंडर क्या बोला? अलेक्जेंडर 4 बाबा साहब के तत्व बताए, तो जिसमें शिक्षित संगठित हो ये बोला, और 1942 में जो उल्लेख किया, क्रांतिकारी भावना जगाई, वो भी अपने अधिकारों के प्रति सजग रहना चाहिए ये बताएं। अधिकार जो है वो अन्य लोग बाबा साहब को क्रिटिसाइज करते हैं कि बाबा साहब मतलब एग्रेसिव शिक्षा देते हैं, लेकिन उसकी आज आवश्यकता है, ऐसे उन्होंने कहा। जब तक अधिकार मालूम नहीं होता तब तक ये लोग ऊपर नहीं आ सकता, ऐसा उन्होंने मतलब काफी सही मुद्दे पर बात की। क्या बहुत अच्छा। मैं बचपन से जवानी से मैं बाबा साहब 3-5 सिद्धांतों से प्रेरित हुआ, ऐसा भी बोला। मुझे बहुत कुछ बोलना है, लेकिन पास रामागिरी में जाके ओम को उजागर करते समय अशोक सम्राट के बारे में बोला, इंद्र के बारे में नहीं बोला है। बहुत अच्छा पढ़ाई वाला है। बुद्धिज्म पर डिलीट की बनती उन्होंने, बुद्धिज्म इन केरला डिलीट। हाँ थीसिस लिखा, थीसिस बहुत बड़ा। हाँ भंती जी, केरला में जब उन्होंने अच्छा लिखा था तो बाबा साहब के प्रति अच्छा लिखा था राष्ट्रपति जी ने, अपना भाषण होगा क्योंकि उनके आज का भाषण उनका नहीं था, उन्होंने नहीं लिखा। महेश्वर साहब जा रहे तबियत से भी पता चल रहा था जब वो पढ़ रहे थे। गणवीर साहब, महेश्वर साहब जा रहे हैं। हाँ पूरे टॉकीज नजदीक है उनको। अभी नहीं आज का है, बाज हो गया। बहुत तो कहता है आपने बोले इसलिए वो आए। नहीं थे, नहीं आता नहीं तो अच्छा हो गया। सुने का था कुमारी भी आई थी ना, कुमार कहाँ था? अंदर था ना, मैं जहाँ पर शूटिंग कर रहा था। नीचे था। क्या नहीं बोला? आपको क्या दिया? स्मारक का है ये? हाँ बताइए। डिजाइन। हाँ डिजाइन।